आता आई भाकरी स्वयंपाक करायची आपलं कुत्र्या गळ्यात बांधायची शेजारच्या कुत्र्यासंग दोस्ती केली नाही त्यानं मागल्या पायानं ढकलून ढकलून गळ्यातनं काढून खाली ठेवायची एक दिवशी पोरं भाकरी घेऊन आली नाही ते वस्तीवरलं कोण नसलं बाहेरला माणूस कोण वाटेच्या वर चढून की वांग गी मिरची तोडू देणार नाही कुत्र मग म्हातार एक कली होतं हिडीस होतं बरं म्हाताऱ्यांची चप्पल काढली मरोपर्यंत म्हणला मी कोण नसताना वाटेच्या वर येणार नाही सोलापूरला आकाशवाणीवर 13 वर्ष होय म्हणली त्यांना ती पार्टी बंद करायची होती म्हणलं अंडगी कुठनं मागे होती कडू सुपडलं होतं मला त्या अंधारचं दिसली नव्हती ती मी मागन मेंढर मोहर वरडून 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 मी मागं वरडवत होतो आणि मेंढर भ्यानं मोहर पळत होती आणि लांडग्याने काय केलं एक 7-8-9 मेंढराचा खांडवा तुटला मोहरला खांडवा मोहर ताणला आणि मागाला माघारी ताणला आणि एक मेंढी मग लई तुडली होती या नरड्या गाठ्या फोडली होती पुन्हा पायाला मागडनं पिंढऱ्याला धरून मांड्यात धरून लचक मारलेलं त्या लोटकं तुपाचं लोटकं त्या लोटक्यानं गरम करून त्या मेंढीला शेकलं 2दा शेकली मेंढी नीटच आहे वरत तुम्हाला सांगतो सांगोल्यापर्यंत एकतपूर इकडे गिरडीपर्यंत मेंढर कोंडून आम्ही 2 तासात आम्ही ततूर जातो 2 तासात कसं पळत सारखं एक सारखं पळायचं घरनं हल्ल्यापासून जाग्याला जाऊ तर सारखं पळायचं चुलत्यापासून वेगळं राहिल्यावर भाऊ बारक बारक मी समध्यात थोरला मग तकडं तनाळ सडकला इथनं 5 किलोमीटर अंतर आहे त्या मळ्याला बर इथं तकडं पसारा नसल्यामुळे मेंढर घेऊन याच मळ्यात राहायचो मी एकटाच मग दिवस मावळा मी पोराशी ला भ्या वाटायचं मी तकंड भाकरी घेऊन यायला इकडं बर मग आता आई भाकरी स्वयंपाक करायची आपलं कुत्र्या गळ्यात बांधायची आणि ते कुत्रं इथं आणून द्यायचं मग कुत्रं जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत आलं तर जेवण करूनच मग वव्याला जायचो मी बर देव कुठं जाईल कुणीकडे का देव जाईना इकडं वव्याला जायचं आणि मला हे सांगा ते कुत्र्याला ते नेमकं बरोबर ती भाकरी घेऊन तुमच्या पशीत कसं काय कुत्रे येत होते भाकरी दुसऱ्याला कोणाला देत नव्हतं कसं काय आमच्या चुलत भावाला द्यायचं नाही कोणाला वाटेनी कोणाला द्यायचं नाही मग ते शेजारच्या कुत्र्यासंग दोस्ती केली नाही त्यानं किंवा त्या कुत्र्याला भाकर कधी खाऊ दिली नाही बर कसं काय ते एवढं त्याला जमायचं काय ते त्याला परमेश्वरानं काय बुद्ध्या गाठली असेल ती भाकरी घेऊन मला दिल्या की निवांत बसणार मी जर इथनं कुत्र्याच्या आधी गेलो वव्याला तर मग ते मागल्या पायानं ढकलून ढकलून गळ्यातनं काढून खाली ठेवायचं घोंगड्यावर आणि तर घोंगड्यावरच बसायचं मग शरीराला खाऊ द्यायचं नाही मेंढराला खाऊ द्यायचं नाही मग सकाळपारी आपण आल्यावरच ती भाकरी घेऊन खायच्या बर आणि काय काय बांधलेलं असायचं ह्याच्यात घट काहीतरी भाजी आणि भाकरी मग ती मोठं फडकं घेऊन त्या फडक्यात आपलं पान गुंडाळतो का अशा गुंडाळून भाकरी गळ्यात बांधायच्या बर गळ्यात बांधले की त्याला पोट भरून तर घालायच्या आणि जा तेवढ्या भाकरी पोस्त्या कर म्हणलं की इथे यायचं होय त्याचं नाव काय होतं का नाव त्याचं काय ते आम्ही आपलं त्याला बांड्याच म्हणतो तो होय बर शिकवलं कसं पहिल्यांदा त्याला भाकरी काय नाही त्याला शिकवलं नाही काय नाही एक दिवशी पोरं भाकरी घेऊन आली नाही ते पाऊस पडत होता बर मग भाकरी घेऊन आली नाही ते मग आई लागली कावायला पोराशाला बारकी पोरं दिवस मावळा गेला आणि येळभर मेंढर राखून आयला येऊन घरी उपाशी झोपायचा म्हणली आणि तुम्ही भाकरी तेवढं पोच करा म्हणली मग ती भ्यानं ये नाही ती ये नाही झाल्यावर तो कुत्रं होतं तर दारात बसलं होतं त्याला भाकरी गाठल्या पोट भरून आणि त्या गळ्यात भाकरी बांधली आहे ना भाकरी बांधल्यानं हाणून लावलं तर ती जाय ना घराभोवतीन तर तो घोटाळायला लागलं बर आमच्या वडिलांना काठी घेतली आणि जरा धुडकावलं त्याला धुडकावल्यावर आलं नीट इकडं नाही पण ते कुत्र्याच्या गळ्यात भाकरीचं ते गटोड बांधायचं हे कसं काय सुचलं आईला काय त्यांना कसं सुचलं असेल त्यांनाच माहित काय आपण काय सांगितलं होतं का काय मग ती एकदा घेऊन जे आलं ती पुन्हा ते डेलीच भाकरी आणायला लागलं म्हणजे ते वडिलांनी त्याला काठीनं हाकलं थोडंसं हाकल्यानंतर ते डायरेक्ट इकडं झालं रानात मग ते रोज इथंच येत होतो बरं त्याला मेंढरापाशीच रोज असायचं पण दिवस मावताना घराकडे जायचं आणि एक चक्कर घरनं आणून त्या मळ्यात
आणि महागारी यायचं. बर. तिथं जाऊन घरच्या भाकरी खायचं. हा. पुन्हा इथं आल्यावर माझ्या संगत आणि पुन्हा मी टाकायचं त्याला. हा. किती वर्ष होतं ते? बघ कुत्र्यान भाकरी पोस्ट केले की 13-14 वर्षी. होय. होय. बर. मग ते कसल्या जातीचं, कुठल्या जातीचं? गावठी आपलं साधंच कुत्र होतं. होय. साधंच कुत्र. बर. त्याला मग ती इथं जर माळवं असेल, हम्म. मळ्यात जर काय माळवं, काय वांगी मिरच्या काय जर असलं हम्म. तर येळभर तिथं एरंडाच्या सावलीला आपलं गारव्याला बसणार. हम्म. आणि कोण माणूस इथला आमच्या वस्तीवरच कोण असलं तर गबस. हम्म. वस्तीवरलं कोण नसलं, बाहेरला माणूस कोण वाटेच्या वर चढवून की वांग की मिरची तोडू देणार नाही कुत्र. बर. हा. हा. चावलं तरी कोणाला नाही, हा. पण चवचवतळून अंगावर जाणार, बर. भ्या घालणार त्यांना. हा. 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 मग इथं आमचं कोण नव्हतं ना तेव्हा. बरोबर. आई वडील बारकं भाऊ होतं ती सारं त्या मळ्यात. आणि मग मी मेंढरं घेऊन गेले, मी येळभर माळं मोकळंच असायचा. हा. मग ते कुत्रं येळभर त्या सावलीला असायचं. नेमकं दिवस मावताना जायचं बर. खाल्ल्या मळ्यात. हा. त्याला मग तुम्ही असं काय शिकवलं होतं का काय? काय नाही, ते तीच आपलं. होय. हां. कुठं आणलं होतं कुत्रं ते? ते तर कुठं गावातनंच आणलं होतं आमच्या त्या 3 नंबरच्या भावानं. बर. बारकं होतं आणलं तेव्हा मी म्हणाले कशाला आणलेलं, म्हणले फेगडं चालतंय म्हणलं, याला काय एवढं पिलो. बर. आणि हे असल्याला काय करायचं आहे, ती शाळेत जातो त्याला ती येता गावाकडला गावलेलं कुत्रं घेऊन आलतं. बर. ते आपलं दूध दुभतं असल्यामुळं सांभाळलं होतं चांगलं. हा. 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 ते पोट भरून त्याला घातल्यामुळं ती आशा मोड झालती ना. हा. हा. भाकरी दुधाचं सुद्धा जसं उघडं ठेवलं तरी कुत्रं तोंड घालायचं नाही. होय. हा. माणूस नसलं तरी टोपल्यात तोंड घालायचं नाही, हा. हा. टाकलेलंच खाणार. परत मेलं काय मग ते? मी आलं पुन्हा म्हातार झाल्यावर. होय. मग इथली एक म्हातार होतं स्वतंत्र सैनिकवालं, हा. ते आलं आणि गावाकडं चाललं होतं. आपलं वयस्कर म्हातार होतं. हा. मला म्हणला गणपा म्हणला जर मला एक मुठभर मिरच्या दे म्हणला. हा. मग मी म्हणलं दादा न्या जाऊ तुम्हाला काय न्यायची म्हणलं. हा. मग आता नाही म्हणला, मी उद्या बिद्या नेतो म्हणला. आणि ती काय केलं त्यानं दुसऱ्या दिवशी येताना हा. मी मेंढरं घेऊन गेलो आणि 10 वाजता आला की इथं. हा. आणि कुत्रं झोपलं होतं एरंडाय सावलीला. हा. यानं काय केलं, आला आपला म्हातार आपलं आलं न मिरच्या फडात गेलं हा. आणि खांद्यावरला आपला तडपा काढला, खाली हातरला, हा. त्यावर आपल्या मुठभर मिरच्या तोडून टाकल्या आणि चापचून चांगल्या मोठ्या मोठ्या मिरच्या तोडत होतं. हा. मग ते खोकलं. हा. खोकल्यावर कुत्रं जागं झालं, एरंडाय सावलीला झोपलेलं. बर. उठलं ना महागत ना आलं आणि त्याचा तडपा जी होता हा. त्यानं हातरलेला महाग हा. ते वडत नेला आणि मिरच्या बाहेर टाकला. भुकलं नाही काय नाही. बर. पुन्हा मुठभर मिरच्या ह्याच्या हातात झाल्यावर पुन्हा महाग टाकाय बघतो तर कुठं आहे तडपा. बर. इकडे बघायला आलं. हा. मग ती लागलं वैतागले करायला. अरे म्हणला मी तुझ्या बाला सांगेन हम्म. आणि माझी चेष्टा करता काय म्हाताऱ्याची असं करायला बोलायला लागलं. मग काय ती कुत्रं आपलं बसलेलं बाहेर तसंच बर. उठून चाललं. हा. उठून चालल्यावर त्याला जाऊ दिलं नाही कुत्र्याने मिरची आहे बाहेर. बर. मग तकुंड पुन्हा इकडं कुत्रा आहे म्हणून इकडल्या बाजूला निघायला लागले की इकडं जाऊन आडवं उभं राहायचं. बर. इकडं निघाले की इकडे येऊन आडवं उभं राहायचं. हा. आज म्हातार दमून म्हातार मिरच्यात बसलं. बर. बर. हा. मग दिवस मावळूच तर मी तकडे शिवारात हिंडून हा. अशी इथं खाली मळ्यात आली. हा. आम्ही त्या सडकाला गणपती बसल्या सडकाला आल्यावर हा. बघितलं तर ती म्हातार आपलं मिरच्यात बसलेलं दिसायला लागलं, तांबडा पटका. बर. मी म्हणलं दिवस मावताना मिरच्या कोत तोडत असेल म्हणलं. हा. मेंढर मागं सोडली ना आपला सरा आलो. हा. तर हे शंकर कोप्या हा. आम्ही म्हणलं दादा काय गावले का नाही त्या मिरच्या म्हणलं. हा. मग म्हातार एक कली होतं, हिडीस होतं. बरं. म्हाताऱ्यांची चप्पल काढली आणि म्हणला ही धर चप्पल म्हणला. आणि मग तुला काय हान वाटेल ते हान म्हणला मला. बर. मी म्हणलं का हो दादा असं का बोलताय, का हो दादा असं का बोलताय. नाही म्हणला, कोण नसताना म्हणला मी म्हणला तुझ्या मळ्यात आलो म्हणला. कुत्र्यानं माझी म्हणला सकाळ धरणं आपदा केली आहे म्हणला, तोंड वाळून गेले, बर. मला पाणी आणून दे म्हणला जरा. बर. मग गेलो एक पाण्या मोगा भरून आणला. बर.
म्हाताऱ्या पाणी बिणी दिलं हा, ते तडपा म्हाताऱ्याला दिला हा, मग गेलं मग पुन्हा म्हणला ते मरूपर्यंत म्हणला मी कोण नसताना वाटेच्या वर येणार नाही म्हणला बर आणि आलंच नाही हा, असलं तरच येणार बघा हा. म्हणजे कुत्र्याने चांगलीच त्यांची नाही कोणालाच घेऊ देत नव्हतं हा, दुसऱ्या तिरायत माणसाला आपल्या घरातलं माणूस सोडलं तर हा. तिरायताला आत येऊ देत नव्हतं बर किंवा एखादं जनावर चुकून कोणाचं आलं तर त्या माळव्यात येऊ देणार नाही दिवस मावळला कडूस पडताना मेंढरत जागेवर सोडायचे हं, इथं दुसरं माणूस नाही आमच्या घरातलं कोणी नाही हा, आणि वावरात मेंढर बसायला आडरानात हा, एका बाजूला घोंगडा हातरायचं एका बाजूला धोतर हातरायचं हा, आणि आपण ओव्याला जायचं बघा मग इथनं ओव्याला पार कुटूर बी जायचं अंकोली बाबळगावापतूर अंतुळी पतूर ओव्याला गेलो बर हा वर्त बी गेलो पार सांगोल्या पतूर गेलो हा, इकडे गिरडीकडे गेलो हा, इकडं आडीव बाबळगाव पार रोपळ्या पतूर इकडे ओव्याला गेलो पण मेंढर कोंडून हा, मेंढर कोंडून गेलो तकून रासारी वय म्हणायचे आणि सकाळपारी मेंढराला आणि घेतं वय बंद झाले की माघारी दिवस उगूस तर मेंढरापाशी होय पण कुठं लांडग्यानं खाल्लं नाही उठून कुठे गेली नाही ती नुसतं कुत्रन मेंढर आता तुम्ही ओव्या म्हणाल जायची बरोबर आहे का ओव्या त्या ह्याच्या असायच्या कोणाच्या देवाच्या ओव्या बरोबर आहे हा. म्हणजे बिरोबाच्या ओव्या बिरोबाच्या बरोबर आहे का? तर मला सांग ते ओव्या कुणी लिहिलेल्या असायच्या किंवा कुणी रचलेल्या असायच्या ओव्या पूर्वीची लोक म्हणलेली ते ऐकून आपण म्हणत गेलो होय हा ते काय कोण शिकवायला आलं नाही आम्हाला किंवा कुठं काय शिकायला गेलो नाही आणि खेळ खेळत एवढं नाचत मला जायाचं पंढरीत गोपाळपुरी जनाबाईच्या घरी जनाबाईचा संसार पाहू द्यावं मला पंढरीला आता बघा जाऊ द्या जनाबाईचं तळगर पाहू द्यावं मला पंढरीला आता बघा जाऊ द्या एवढं नाचत जायाचं पंढरीत भीमातिरी तिथं स्नान करी कुंडलिकाचं दर्शन घेऊ द्यावं मला पंढरीला आता बघा जाऊ द्या चांगलं म्हणता येईल बिरोबाचे कधी कडव म्हणा बिरोबावरनं बंधुर शिपाया तू दे रे दे रुपाया चोळीच्या खानाला दादा दीपवाळी सणाला चोळीच्या खानाला दादा दीपवाळी सणाला दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण घरी व तान माझं उन्हात उघड घरी व तान माझं उन्हात उघड जाकाया मिळन त्याला रद लुगड जाकाया मिळन त्याला रद लुगड बंधुर शिपाया तू दे रे दे रुपाया बंधुर शिपाया तू दे रे दे रुपाया काचच पाच मनी पोतीत ववीन नारीच लेन आलबाय बाजारी नवीन नारीच लेन आलबाय बाजारी नवीन धन्याचं नाव हाती गोंदाव म्हणीत धन्याचं नाव हाती गोंदाव म्हणीत बंधूच्या नावासाठी नांदाव म्हणीत बंधूच्या नावासाठी नांदाव म्हणीत बंधुर शिपाया तुझा दार बंधवा बंधुर शिपाया तुझा दार बंधवा नकुर डोळ पाण्या भर तू बाजार नकुर डोळ पाण्यान भर तू दादर नकुर दादा माझी काळजी करतो दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण दुबळ्या वाडीची मी दुबळी बहीण मायाचा दारी डोंगर लोटला आईन
मायाचा डोंगुर दारी लोटल आईन. सोलापूरला आकाशवाणीवर 13 वर्ष होय म्हणली. होय बर. काय द्यायची का मानधन त्यावेळेस? होय होय. होय सुरुवातीला आम्हाला 1100 रुपये दिलं. बर. म्हणजे आमच्या पार्टीला 1100 रुपये. हां शेवटाच्या कार्यक्रमाला हां वर्षातून एकदा कार्यक्रम घेत होते. बर. शेवटाच्या कार्यक्रमाला त्यांनी 6-6 हजार रुपये अनुदान दिलं बर. मानधन. शेवटचा कधी केला कार्यक्रम? लई दिवस झाले त्याला. बर. मग पुन्हा त्यांनी आम्हाला फसवलं हो. का? आमची 6 जणांची पार्टी होती. हां मग त्याने आम्हाला म्हणली तुम्ही असं करा म्हणली, एक जणाचे म्हणली एक माणूस कमी करा हां आणि तुमची 5 राहू द्या म्हणली. बर. मग मी वाढवून तंडत होतो. माणूस आमच्यातला कोणाला कमी हो म्हणायचं. कशासाठी काम करा मग? हां माणूस वरनंच आम्हाला हे आहे म्हणली, एक कमी करा म्हणली. हां आणि त्या माळ्या पोरानं ती म्हणला मी देतो सही म्हणला, हां मी कमी होतो म्हणला, तुम्ही 5 जण राहा. हां त्यानं सही दिल्यावर त्याने बॉडीच बरखास्त केली. बर. मी पुन्हा त्याच्यावर बोलवलं नाही ना. होय. नाही 10-12-13 वर्षी का नाही, बर. वर्षातनं एकदा त्यांचं पत्र येणार, हां. तारीख देणार, त्या तारखेला आम्ही जायचो होय सोलापूरला. सोलापूर. बर. त्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय होता ते असं करण्या पाठीमाग? त्यांना ती पार्टी बंद करायची होती. होय. हां मग एवढं म्हणून वर्ष- कोणाची घेऊन आपण एक जण सही घेतली का नाही, हां. पार्टी बरखास्त झाली असं त्यांना ते पुन्हा बाहेर आल्यावर आम्हाला दुसऱ्या माणसाने सांगितले हां तुम्ही सही द्यायला नको तुम्ही. ते दुसरी पार्टी त्यांना घ्यायची होती काय? तर काय त्यांनाच माहीत असेल. जे मेंढर वगैरे राखा त्या तो काळ कसा होता त्या? चांगला होता काळ मेंढ राखायचा. हां होय. कुठं कुठं? शिवार मोकळा होता सारा. मेंढर शिवाराने हिंडायची, खायला असायचं. हां आणि मेंढर बक्कळ होती, 100 मेंढी होती. हां हां 100 मेंढी होती, एकटाच राखत होतो. इथं माणूस नाही, काणूस नाही, हां घरचं कोण नाही. हां आपलं कुत्रं भाकरी आणायचं, आम्ही आपलं खायचो, आपलं जायचो मेंढर घेऊन, संध्याकाळी येऊन कोंडायची. हां कुठंतरी देव आपलं वालगाला गेला की देवासंगट आपलं वव्याला जायचं, रासारी वव्या म्हणायच्या. किती होतं वय त्यावेळेस तुमचं? वय असेल माझं, वय म्हण लागलो मी 72च्या दुष्काळाच्या आधीपासून. बर. हां हां 72च्या दुष्काळाच्या अगोदरच वव्या चालू केल्या. हां तेव्हा ती महाग म्हणतो तो कोणाच्या बाकी वयवाली. होय. पण तत्नं पुढं वय म्हणायला चालू जे केलं हां ते तत्नं आतापत्र वय फोडूच म्हणतो तो. कोण म्हणायचं आधी ओ बाबा? ते म्हणतो ते खाल्या तकल्या मळ्यातली आमच्या भावकीतली ही. काय नाव सांगे मला त्याची, कोण कोण होती ती? सुकाशीद होता, मारुती अनुशे, पुन्हा वगैरेतला ते तानाजी काका म्हणून एक होता वगैरेचा. हां मारुतीराव आमचा चुलता एक होता. वडील म्हणायचे का? हा वडील नव्हतं, चुलत भाऊ म्हणत होता नामदेव. हां पुन्हा इथे म्हणून माझ्या बरोबर पुन्हा म्हणायचं चालू केलं ती आमचा चुलत भाऊ मीच म्हणतो तो पुढं. बर. बाकीची मग साथीदार सारी मागली होती बाजी. ते कसं असं त्यांचं कार्यक्रम वय म्हणण्याचं काय असायचं? होय म्हणा ढोल आपल्या जांजऱ्या. हां संध्याकाळी वव्या चालू केल्या की दिवस उगोस्तर वव्या चालायच्या रात्रभर? रातभर वय. होय. हा तांबडं फुटताना वय बंद करायच्या हां आणि आपलं यायचं. बर. मग तेव्हा काय ते पैसे न ते काय एवढं द्या आणि तेवढं द्या असं काय नव्हतं. हां काय महागाई नाही ना आम्ही काय नाही. मग कसं? आरतीत आपलं काय ठेवलं ते 10-20 रुपये तेवढ्यावर आपलं. होय. हां फक्त देवाची सेवा करायची एवढीच आम्हाला. हां कुठं कुठं जायचं मी ते वय म्हणाला? वय म्हणाय कुठं बी गेलो आम्ही, लांब गेलो. हां होय. आपण असं लय बाहेर गजावर गेलो नाही, हां गजावर जाता आलं नाही. कारण आपला देव कुठं जाईल तिकडं जायचं. आपल्या बिरोबाची पालखी जायची, वालगाचा कार्यक्रम असायचा, संध्याकाळी गोडवं. हां दुसऱ्या दिवशी आपलं गजी ढोल ही खेळायची. हां माणसं काय आपला देव जायचं म्हणजे माणसं वालगी किती बी यायचो. हां होय. आणि त्या कार्यक्रमाला म्हणजे काय काय असायचं? म्हणजे काय नैवेद्य वगैरे काय काय असायच्या गोष्टी बाकी? आदली दिवशी देव ज्या दिवशी यायचं त्या दिवशी गोडवं असते सारं, हां पुरण पोळी. हां होय. आणि दुसऱ्या दिवशी बकऱ्याच असते. बर. मग सकाळी 10-11 वाजता आपली बकरी लावली की त्यातनं खेळ चालू असतो, देवदेव होतो.
संध्याकाळी पुन्हा निवांत आपलं जेवणं खाणं करून मग केव्हा संध्याकाळी बी देव जातो उठून, नाही एखाद दिवशी दुसऱ्या दिवशी बी जातो, एखाद्या दिवशी मुक्काम बी होतो. ते जातो किंवा मुक्काम होतो हे कसं कळतं तुम्हाला? देव घेऊन जायचं आपण पालखी. बरं. पालखी घेऊन जाणारी माणसं आहे ते ना वालगी. वालगी देव आपलं उठवायचा वाजत ढोल झांजऱ्या अब्दागिऱ्या हे समजा आपलं साहित्य वाजवत गाजवत आपलं जाते देवळात. देव नेऊन देवळात बसवायचा. कुठल्या देवळात बसवतो? इथं तावशीत बिरोबा. होय. मोठी जत्रा असते ना. होय. वालग म्हणलं ना तुम्ही आता? वालूक घरगुती वालूक होतो, म्हणजे भक्त बोलवते देवाला. वालूक म्हणजे काय ते? वालूक म्हणजे ही ना बकरी खेळ असतो, रासरी वव्या, दुसरी दिवस येळभर गजी ढोल चालू. तुम्ही ह्यांच्या बरोबर मेंढर राखली सांगलं सोका पाटील बरोबर? होय राखली. काय मला सांगायचं यावेळेस अनुभव त्यांच्यासोबत, तुम्ही कसे कुठे कुठे जायचे काय काय? आपली हाय या शिवारातनं मेंढर हिंडवायची मिळून आपलं असायचो. पुन्हा ती जायची तर त्या घरला आम्ही आमच्या घरला यायचो. कधी काय मंगळवेढला 2 वर्ष गेलो. होय. मारापूरचं त्या साधूबापूचं शिवा, पुन्हा बाबांनाचं काशीनाथ बापू. मला हे सांग, मेंढर राखताना कधी लांडगं कोल्हे वगैरे असे आले होते का कधी? नाही की येत होते की ते आता काय हो का रानातलं प्राणी आहे तर त्याला काय मला हे सांगायचं जरा. ते आपलं ते मेंढर भोजले सांगा. येत होते की काय झालं तो जिकून मेंढर दिवस मावताना आली रानात ना. मग लांडगी कुठनं मागे होती, कडू सुपडलं होतं, मला त्या अंधारचं दिसली नव्हती, लांबनं चोरमळ्याची. मग मेंढर भोजायची. मग मेंढर का बसते ते मग 100 मेंढराची वाटेने मोहर लागली लांब. सुगीचा दिवस. मग आपलं काय केलं, लईच मेंढर भोजायला लागली ते म्हणून मोहरनं मेंढराच्या महागा आलो, निम्यात आलो. मोहर निम्मी मेंढर राहिली, मागं निम्मी राहिली, मी आपलं मध्ये उभा राहिलो. मेंढर आपली वाटेने येत होती. संध्याकाळी काहीतरी 7-7:30 वाजले होते. आणि कॅनलातनं आतनं त्या मला लवणातनं लांडगं कॅनलातनं चालत होतं. ही मला काही दिसलंच नाही. आणि मेंढर भुजवायसारखं गेलो. मध्ये मेंढरात उभा राहिल्यावर मोहर मेंढरी गेली की भाष दिशी मधनं घुसली की मोहरला खांडवा मोहर ताणला आणि माघारी ताणला. लांडग्यानं ताणल्यावर मुरली आली घराकडं. मोरली घराकडे आली आणि मागली जी माघारी फिरली. ती मी मागन मेंढर मोहर वरडून मी मागं वरडत होतो आणि मेंढर भ्यानं मोहर पळत होती. आणि लांडग्याने काय केलं, एक 7-8-9 मेंढराचा खांडवा तुटला. खांडवा तुटला तसाच वरतो झुंजळ्यात शिरला. त्याच्या मागं लांडगी लागली. लांडगी लागल्यावर माझ्या ओरडण्याच्या आवाजाने हिथंच आलेलं इथे आहे इथं पाठीमागं. मग इथनं चोलत भावाजी ते सुताराजातली ही समधी माणसं कुत्री घेऊन विकून पळायला लागल्यावर त्या झुंजळ्यातनं सारे फिरायला लागल्यावर त्या लांडगेशाला ती नेलेली 7-8 मेंढर गावली नाही. ती मेंढर चुकवून गेली. लांडगी त्या झुंजळ्यातनं एकीकडेच गेली. ती मेंढर जाऊन मी त्या उजने नळापाशी वर जाऊन ती मेंढर माघारी गेली, अडवली. पुन्हा मग ती मेंढर माघारी आणली, घरी आणली. मग आता किती लांडग्यानं खाल्ली आणि किती मारली काय काळोख्याच कळतंय. जनावर तर बक्कळ. मग आपलं बसलो तर असंच गप्पा मारत त्या सोप्यात. तर रातचं 2 मेंढरं आली. पुन्हा मागणं 10च्या पुढं आली. 2 मेंढरं आल्यावर पुन्हा लईच वाटायला लागला, लई मेंढर खाल्ली लांडग्यानं. म्हणलं यात नाही कुठंतरी फटकून राहिली झाली म्हणलं. असं करत निम्यारात पतूर मेंढरी 1-2 मेंढरी येत होती. 2-2:30च्या दरम्यान एकदा 4 मेंढर तोकुंड आली. आणि 1 मेंढी मथुर लई तोडली होती. या नरड्या गाठ्या फोडली होती. पुन्हा पायाला मागडनं पिंढऱ्याला धरून मांड्यात धरून लचकं मारलेलं. पण लांडग्याला मेंढी आवरली नाही, मेंढी गेली निघून. या माणसाच्या कालव्यानं लांडगं मेंढर सोडून तरी गेला असतेलं, नाहीतर काय. मग ती मेंढी बसली होती खाली वड्यात जाऊन एका झाडाखाली. सकाळपर्यंत आम्ही उठून रान फिरलो, कुठं नाही सापडली. आमचा चुलत भाऊ गावाकडे चालला होता दत्तोबा. मग दत्तोबाला नजर पडल्यावर दत्तोबानं पुन्हा घरी येऊन सांगितलं मेंढी हायत म्हणून. मग ती उचलून मेंढी घरी आणली. घरी मेंढी आणली आणि त्या मेंढीला
ती पहिली जुनी लोक तूप ठेवत होती, लोणी ठेवत होती गाडग्यानी, हां लोटक्याने. त्या लोटकं तुपाचं लोटकं हां त्या लोटक्यानं गरम करून त्या मेंढीला शेकलं. बरं 2दा शेकली मेंढी नीटच झाली. होय हां त्याचाच मान आहे, त्याला औषध पाणी चालत नाही. हां लांडग्यानं धरलेल्याला हां लोण्याचं लोटकं हां ही गरम करून त्या लोटक्यानं शेकायचं. लोटक्यानं बरं गाडग्यानं त्या हां 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 त्याचाच मान आहे. होय. मग ती मेंढी जगली ती जगली की मेंढी, किती दिवस जगली होती? जगली. मग पुन्हा तिला काय झालं नाही, 2-4 रोज तिला खायला आलं नाही. हां 2-4 रोजांनी मेंढी पुन्हा खायला लागली, मेंढरात चालली, होय पुन्हा राहिली ती 2-4 येतच आली. हां मग काय आकडा कळाला का तुम्हाला लांडग्यानं मेंढर नाही नाही काय खाल्लं नाही, त्याला काय सापडलं नाही, त्या माणसा कालव्यामुळं सापडलं नाही. होय. माणसं इकडून इशेगोर माणसं कुत्रीन पळत होती मागन. म्हणजे फक्त एकाच मेंढीला तेवढं झालं होतं? एकाच मेंढीला दात लागलो, दुसऱ्या जनावरला दात नाही तर काय नाही. हां हां होय. हे जे कळालं असतंय का ना, दुसरी जर फाडली असती तर कुठे तर पडलेली दिसली असती. पडलेली बी दिसले नाही, पण आम्हाला माप आहे ना. हां आम्ही जर नाही मापले हां तर खांडव्यातनं फिरताना लगेच आम्हाला नजर पडते, ते आमकं मेंढरो आहे नाही लगेच कळते, कारण रोज नजर बसलेली असते ना. काय ना दुधाला काय दुपारी भगवलं असते, 2 भाकरी सकाळपारी बांधून नेलेली असते, त्या हां काकडी एक भाकरी बघुली एक जाळं. हां दुपार आपलं दूध काढायचं मेंढराशियाचं काय शहराशियाचं, हां 2 भाकरी काला करायचा, खायचं, कुठं पाणी पाजलं तर हां काय दुसरं काय येतात. म्हणजे ते निरसं दूध निरस आम्हाला निरस दुधाचे आवडले. होय. होय तापल्यापेक्षा बर ते कडपासून सवय असते ती ना, हां गरम गरम लागत असेल ना दूध, निरसं दूध ते, चांगलं असतं. आणि त्याच दुधात भाकरी मोडायच्या. हा होय. मेंढराच दूध चांगलंच हो. हां मेंढराचं आताच दूध नाही हो. हां बाबळाची शेंगा संपल्या, हां दिशी बाबळा काळ्या बाबळा होत्या का, हां 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 त्या शेंगा खात होत तेव्हा दूध एका मेंढला तांब्या दूध निघत होतं. होय. होय हां 1-2 मेंढरा अटकुळी झाली, मी मेंढक्याला इळभर दूध सरत नव्हतं. बर मग घरी आलं का, घरी दूध काढायची कधी? होय किती निघायचं दूध घरी आल्यानंतर? यार तर मग बाकी मेंढराच काढाय ना, बिन कोकरा मेंढराचं तेवढं दूध हो. होय. ज्या मेंढराची कुकरी इकली ती हां किंवा एखादं मरले या अशी मेंढर मोकळे, त्या मेंढराचं तेवढं दूध काढायचं. म्हणजे जसं आपण घरामध्ये आपल्याला म्हसरा असते ती किंवा गाय असते त्या, तसं त्यांचं आपण नेहमी दूध काढतो, तसं मेंढरा दूध काढत नाही. नाही कुकरी असल्यावर कशाला काढायची, त्यांना पिऊन कवा मोठी होती ती वाट बघायची. होय. हा कुकरी मोठी झाली पैसे येतात, खायला दूध नाही काय खायला दूध मग शहराचं काय आटकुळ्या मेंढराशाचं निघत होतं खायापुरतं. होय. होय दूध मेंढक्याला दूध कमी पडत नाही हो. हां लिटर 2 लिटर दूध कासा झाडून काढलं तर निघते. मेंढराच्या दुधाचं दही समज होतंय. म्हणजे मेंढराच्या दुधाला जोडच नाही कुठंच जोड नाही. आता तुम्ही तर म्हणताय म्हणजे खूप कमी काढायचं ना तुम्ही दूध, मग खूप कमी काढायचं दूध त्याचं, म्हणजे जर दही लोणी तूप असलं काय करायचं? काय करायचं नाही, काय कर खायापुरतं आपलं मेंढक्यापुरतं काढायचं, साऱ्या घराभरला काढाय. मसरं ही आहे ती मसराचं गुराचं निघते त्यांना, बर खायापुरतं आपलं मेंढराचं त्या मेंढक्यापुरतंच असते रानात. किती एक टाइम काढायचा का मग तुम्ही? नाही सकाळपारी बी काढायचं, पुन्हा दुपारी काढायचं, सांच्याला काढायचो. बर बर होय 2-3 टायमाला दूध काढायचं, तरी 2-2.5 लिटर दूध आपल्याला लागत होतं. होय. खाणेपिणं आता बघा तुम्ही ऐकलं असेल, ह्यांचं खाणेपिणं बहुत सात्यानं सांगितलं. सुका पाटील 35 भाकरी खायचं, ते काय पद्धत होती त्यावेळेस त्या लोकांचे खाणेपिणं कसं होतं बरं का तुम्हाला? ही आपली उगू चर्चा करत ते शनिमनीचा गडी बजूता त्यानं आपलं स्वांग केलं. आता ती भाकरी खात होता, पण किती भाकरी, एवढ्या भाकरी खातोय. पण कसं असं जेवण किती तुम्ही सांगा आता किती? आमच्या संगत तर होता तवा बघा का नाही जनरली सुका बापू जाऊ दे आता, जनरली माणसं त्यावेळेस खाणं लोकांचं किती कसं? नाही होती, खाणारी बी होती पहिली. होय खाणारी होती, खाणारी काय मोठी खाणारी होती. आवून कसं असायचं खाणं त्यांचं? काय जवळजवळ तुम्हाला सांगतो का नाही, ही कष्ट करणारी जी माणसं होती सामान्य, तरी बी बघा एका टायमाला त्यांना 5-6 भाकरी पुरत नव्हते. होय आता 5-6 भाकरीत घरबार उठते. आता कोण खात नाही ती. आडवं तिडवं मुरगाळून दूध दुपतं कालवण काय गावल ती खाणारी होती. आता तुकडू बुडू देत नाही ती बरं
ना बुडता खाते ते तसं तुकडा तुकडा. आणि मग त्या लोकांचं हे कशा असायचं, कामं कशा असायची पहिले लोक? कामं लय मोठी, हां. कामं लय मोठी. आमच्या आजोबा तर का नाही, आमचा आजोबा पांढरी पडमाची पोती, 2 पोती ज्वारीनं कशाने भरा, गव्हानं भरा, ज्वारीनं भरा, 2 पोती भरलेली अशी दुईकडे ठेवून मध्ये बसवून अशी काकत धरून दोन्ही पोती उठून उभा राहत होता. बर. आजोबा. बर. आमच्या चुलतं बी आमचं वडील बी मोठं होते ते बी. हां. होय, मोठे ताकद होते त्यांना. कशी काय एवढी लोक ताकदवान कशी काय होती? खाती बी होती, कष्ट होतं, झालं देशी खाणं होतं सारं. आता तुम्हाला सकाळपारी संध्याकाळी फवारली, सकाळपारी एकायला माळवं येते, या हे असलं खाऊन माणसाला रगात येते बी. माणसं ह्यानंच आजारी पडली सारी. सारं औषधा पाण्याचं कुठलं देशी आहे तुम्हाला? पहिलं त्यावेळेस जे तुम्ही देशी म्हणताय, अशा काय काय गोष्टी होत्या देशी? समजच देशी होतं, समजा देशी होतं. काय औषधाचं काय नव्हतं. कुठं तरी मिरच्यावर बघा रोगेल फवारायची खाती, 1 नाही तर 2 फवारणी. त्याला फवार बी नव्हतं. लिंबाच्या डाळ्यानं, कुठं तरवडाच्या डाळ्यानं ती बादली औषध करून असं मिरच्यावर मारत होती. देशी जे पिकायची लोक किंवा मग ती साठवण्याची पद्धत काय होती पहिले काळी? काय साठवत होते? जे बी बियाणं असायचं ते बियाणं काय त्यातलं आहे तिचं आपली ठेवायची, ब्या करता केलेलं असायचं बाजूला, तेवढं ठेवायचं, सांभाळून ठेवत होती. बर. काय पद्धत होती सांभाळून ठेवण्याची पद्धत? काय होती, कशी ठेवायची ती? ठेवायची काय तरी त्यात लिंबाचा पाला घालायची, बीजी ठेवायचं इथं, ब्यात लिंबाचा पाला वरबडून आत घालायची आणि 1-2 ऊन देऊन आपली दडपून ठेवायची. पहिली ती कुडुकी असायची, कुडुक्याने ती बियाणं माल ठेवायची आणि वरनं शेणानं लिपून आपलं पॅक करायची. हवा जात नव्हती आता काय नाही. ती कवा लागायचं तेव्हा ती कुडुकू फोडायचं. कुडुक म्हणजे ती ह्याची फोकाची कणगी होत्या पहिल्या बारक्या. बर 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 बर. त्याला कुडुकी म्हणत होती. बर. आता ही कणगी आता पुन्हा निघाली त्या पत्र्या कणगी, पहिल्या फोकाच्या कणगी होत्या. बर. त्यात ते ठेवायचे का भरून? सुगीचा दिवस कसा होतो? सुगी चांगलं होतं दिवस. पहाटे 3 वाजल्यापासून साऱ्या रानाने माणसं काढण्या काढायची, कोण पेंड्या बांधायची, कोण भलेरी घालायची. त्यांचं ते कष्ट लई मोठं होतं त्या लोकांचं. ती पहिली बलुतेदार पद्धत होती बघा. काय पद्धती होती? बलुतेदार काय का ते शेतकऱ्याकडं ती असायची माणसं, ते मांग त्यांचा ते चांभार कुंभार ही त्यांची खंडायचीच असायची ना, की बलुतेची म्हणा. आपल्यात काय जे पिकेल ते त्यांना आपलं द्यायचं आणि त्याने आपलं सालभर राब करायचा. ते शेतकऱ्यात राबायचं? नाही राबायचं म्हणजे काय ते ती राबायला अशी येत नव्हती. ती मागायची येते ती बाबा काय दावं दोरकान तुटलं बाटलं पोळ्याला ह्याला ते आणून द्यायचं. त्यांचा काय असलं ठरलेला खंड त्यांना द्यायचा. हे असंच असायचं, दुसरं काय. त्यावेळेस हे होते का भेदभाव किंवा जे जातपात म्हणतो आपण त्यावेळेस होतं का? होते तसलं नव्हतं. तसली लोक चांगली होती. लोक चांगली, लोकांच्यावर माया लय होती तेव्हा. एकमेकाच्या घरला जाणं बसणं उठणं, एका जाग्याला सारी बसून संध्याकाळी 1-2 तास गप्पा गोष्टी करणं. काय काय असायचे गप्पा? काय आता ते काय आपलं तुझं कसं चाललंय माझं कसं चाललंय परपंचाचं काय आपलं थटा मस्करी करत राहायची. आणि लोकाशाला ती हे होता चांगला, म्हणजे माणसाच्याकडे बघण्याचा हे दृष्टिकोन चांगला होता पहिला. आता एकामेकाच बघवत नाही लोकांना ना, एकामेकाच बघवत नाही. आता बघा तुम्ही कुठं माणसं आता या वाडी वस्तीवर कुठे 10 माणसं कुठं एखाद्या ठिकाण्याला बसणं उठणं आहे का? कुठं कमी झालं. आणि आता ही मोबाईल निघाल्यापासून तर पाकच कमी झालं. जवळ जरी माणसं गेलं तर कोण कोणाला बोललं ना. एवढी माणसं कशी काय होती? ती माणसंच चांगली होती पहिली. जुन्या माणसाच्या त्यांच्या माया वेगळ्या. बायका ही पहिल्या बघा एखादा माणूस आला तर जेवल्या खाल्ल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही.
काय आपलं आळणी खराट काय असेल ते खावा म्हणणार. हा. आता तर माणसाला माणसं बोलत नाही ते. आता एखाद्या घरी गेलं तर घरात खाया प्यायला काय असायचं पहिलं? खाया प्यायला दूध दुपतं ही आपलं हाईच. हा. अहो काय काय लोकांच्या गरीबी असायच्या पहिल्या. हा. एक एक वेळा एखादी चूल पेटत नसायची पण माणसं समाधानी. हा. समाधानी माणसं. ते कालवण बिलवण काय काय कशा असायचे? काय काय असायचं? कालवणाला आपलं हाई देशीच घे. काय काय डाळदाणा कुठं रानातलं माळवं हरभऱ्याच्या भाज्या खोडून ठेवायच्या. कोणी काय करायचे असलंच खात होती. पण खाणं चांगलं होतं. चविष्ट होतं ती खाणं. काम जर घरचं आलं तर मी 8-8 दिवस मी एक 10 मिनटं धरणीला झोपलो नाही. बर. येळभर जर मेंढर राखली तर रास रे बघा. कडबं काढायचं, करडं काढायचं, पेटं घालायचं, कुठं पेंड्या बांधायच्या आणि तांबडं फुटताना यायचं. मेंढराचं झाडून लोटून काढायचं. कुकरी करडं पाजायची. दूध दुपतं काढायचं. काय निघेल ते तांब्याभर. राहिल्या शेळ्या भाकरी 2 खायच्या आणि पुन्हा 8-9 वाजूस तर पुन्हा आणि कामच करायचं. बर. 8-8 दिवस मी झोपलो नाही धरणीला. एक 10 मिनटं सुद्धा पाठ लावली नाही धरणीला. हे सुगीच्या दिवसात म्हणता? सुगीच्या दिवसात. हा. तिथल्या मळ्यात राहायची सारी. इथं मी एकटा असायचो. मेंढरं कोंडली की माझं जेवण केलं की निघालोच बघा. कडबं काढायचो, करडं काढायचं आणि पुन्हा येळभर आणि मेंढराला म्हणजे भाकरी खायची 25 लोकाला. आणि आता जेवणी म्हटणं महाग असते. मी तवा कोण खायचं आहे? तवा वाटेवर होतं. 4 चौकात बोकाड कापायचं, वाटा घालायचं. 10 रुपयाला इतके मटणं यायची घेऊन जायची. 72च्या दुष्काळात 10 रुपयाला वाटा होता. 2-2.5 3 किलो मटण येत होतं 72च्या दुष्काळात. त्या वक्ताला माझ्यापासून बोकडं नेऊन वाटेवर कापली ती. त्या किलो नव्हताच. वजनातलं मटण नव्हतंच. तुम्हाला आठवतं का तुमचं लग्न कसं झालं ते? होय. सांगायचं जरा लग्नाचा किस्सा तुमच्या. काय लग्नाच काय सांगायचं असं. कसं जमलं होतं? कोणी जमवलं होतं? बघायला गेलता का तुम्ही? आमच्या त्या काकान जमवलं होतं. बर. जसं आता या काळात बघा एकमेकाला पोरं बघायला जातात, बरोबर आहे का? तसं तुमच्या काळात होतं का? तसं कुठलं मग आई बाप्पानी काय करेल त्यात सही. बघायला जायचं नकोन होईल. आई बाप्पाने आंधळी पांगळी करून दिली तर होईच म्हणायला लागायची. आता ती पहिलं राहिली का? आता काय न बघता कसं मग करायचं? ते काळच तसला होता. आई बाप्पानी बघायची. आई बाप्पानी किंवा परकेनेच आपलं सांगायचं. बघायला जायला आणि हे कुठलं नव्हतं. आता बघायला जायचे नवीन परता पडली. पिक्चर वगैरे बघायला जायचे का तुम्ही कधी? हे पिक्चर तर केव्हा मी जन्मात बघितला नाही. थिएटरला जाऊन तुम्ही पिक्चरच बघितलं नाही? कधी नाही. का बरं? नाही आपल्याला सवडच नव्हती ती. थिएटर असते, थिएटरला कुठलं तर पिक्चर येतो. काय ती दुसरी म्हणायची की हाय तथं हे इकडं हाय तकडं आहे बघायला जाऊया कर. पण आपण केव्हा गेलो नाहीत. म्हणजे तुम्ही आयुष्यात अजून एकदा थिएटरला गेला? थिएटर बघितलाच नाही. पिक्चर थिएटरला बघितलं. पिक्चर तर बघितलं का तुम्ही? पिक्चर आता हे मोबाईलवर याच्यावर दिसते ती. मग गावात त्या काळी ती पडद्यावर पिक्चर आणायची ते बघितलं नाही त्या कधी? ही गणपती मोरलं बघितली की बघितली ते? पण थिएटरला कधी गेला नाही? नाही. ते पहिल्या जुन्या काळी आता कशा मोटर आहेत बघा. म्हणजे आता एसटी पण कमी झाली. आता मोटरसायकली द्या, कार गाड्या येत्या. त्या काळात वाहनं नव्हती तर ती मग लोक गावाला कशी जायचे? एका गावानं चालत. आम्ही आता तुम्हाला म्हण नाही का हिथं मेंढर कोंडून सायकल नाही, मोटरसायकल नाही, इष्टी नाही. मेंढर कोंडून संध्याकाळी अंकुली बाबळगाव कुठं आहे तत्तवर खाली अंतुळी माळे चिचुली इकडं पिनूर पर्यंत वरत तुम्हाला सांगतो सांगोल्यापर्यंत एकतपूर इकडे गिरडीपर्यंत मेंढर कोंडून आम्ही 2 तासात आम्ही तत्वर जातो. 2 तासात. कसं पळत सारखं? होय. एकसारखं पळायचं. घरनं हल्ल्यापासून जाग्याला जाऊस तर सारखं पळायचं. आम्हाला सायकल कोणाच्या पाहिजे? आम्हाला आता सायकली आणि मोटरसायकली आता नजर पड लागली. तरासरी वय म्हणायच्या आणि पाट वय बंद झाली. माघारी फिरायचं. थांबायचं नाही तिथं. थांबलं तर इथं चित्राबाला आमच्या माणसं नसायची. सकाळी उठून चित्रा सोडायची आणि तकुंड येऊन जनावर नादा लागायचं. आले की आपलं जनावर सोडायची, बांधायची, कोंडायची, कुकरी करतं आणि आंघोळ्या केल्या की आपलं भाकरी खायची की मेंढर सोडायची. ते दिवसभर मेंढरा मागायचं. ते कसलं कार्यक्रम असायचं होते?
कार्यक्रम चांगलं होते. पहिली टीव्या मोबाईल नव्हतं, लोक बघायला लोककला म्हणायचे त्याला, हां. लोक बघायला लय असायचे. आणि पण ते कार्यक्रम कशा निमित्त असायचं, काय असायचं ते कार्यक्रम? ते काहीतरी ठेवलेलं असायचं त्यांच्यात, कशा तर कार्यक्रम असायचा घरी त्यांच्या. काय काय असायचं पण ते? काय कोणाची वास्तुशांती असायची, कोण देव नेलेला असायचा. मग ते देव आपलं रासारी जागरण करण्याकरता पाहुणं गोळा झाले असते तर मग आपलं वव्याचा कार्यक्रम ठेवायची, कोणाचा कुटुंबासनाचा कार्यक्रम असायचा. आणि मग आता हे झालं तुमचं, बायकाचं काय असायचं पहिलं? बायका काम काय करायचं, कसं असायचं बायका? बायकाच काय 3 वाजल्यापासून दळायचं, पुन्हा स्वयंपाक करायचा, पुन्हा दिवस उगायच्या आधी गवताला जायच्या बाया सुगीचं. दिवस उगवून सवार युस्तर वजी गवतं आणायची, ती गवतं टाकायची, नदीला पाण्याला जायचं, नदीवरनं पुन्हा धुणं पाणी करून त्यातनं पुन्हा मग येऊन घरचं बघायचं. पहिलं बायाशाला लई कामं. बाया सासरवास होता पहिला. किती जर सासरवास असाल तर बाई घर सोडल काय? घर सोडणारी नाही, टकुराला पदूर कुठल्या बाईचा खाली पडणार नाही. आपलं गाव तरी तावशी मोळ्याचं गाव, तर ह्या तावशीतले मराठीचं माणूस बाय गावातनं बाहेर निघूपर्यंत जर रानात जायचं झालं तर शेलकट कांबरल्याशिवाय गावाच्या बाहेर गाव कोसाला येऊन शेलकट काढणार अंगावरला, नाही तर घरातनं बाहेर निघताना शेलकट कांबरून निघणार. शेलकट म्हणजे ती पहिली शेलकट होती बायाशाला पांढरी. हां, त्याचं चौकुंड मुस्कुटून घेऊन ती गावातनं बाहेर पडायचं. ते बायाचं ते आता तसं काय राहिलं नाही. आता बाया कुठल्या माणसाला लाजायचं आणि लपायचं काय राहिलं नाही ना. आता तुम्ही मगाशी मी तुम्हाला प्रश्न विचारला, जातपात होते का? तुम्ही नाही म्हणता जातपात काय नव्हते, जातपात किंवा भेदभाव नव्हता म्हणलं तुम्ही. ते आता पहिल्या काळी शिवून घेत नव्हते लोक, पाणी वरनं वाढायचे होतं ना पहिल्या काळी. ते होतं की त्या काळात होतच की. बघितलं का तुम्ही? होय. काय कशी वागणूक द्यायची एकमेकाला, लोक काय करायचे ते? आणि ते बी माणसं ती का नाही, तुमची ती हरिजन समाज आहे. हरिजन समाज असेल, चांभार असेल, ही समाज असा होता की कोणाही घरी जर आलं तर पाणी तांब्या जर द्यायला लागेल तर हातात घेऊन पित नव्हते. ते वरनं वाडा म्हणायचे पाणी. का बरं? ते पूर्वीपासून त्यांचं त्यांचा धर्म त्यांनी पाळला होता ना. आता कुठं आहे ती जातपात सगळं ही नाही, पण त्या लोकांतून ज्याचा त्याचा धर्म जे आहे त्यांनी पाळला होता ना. आता धर्म कुणी पाळलाय? ते काय म्हणजे चांगलं होतं कसं वाईट होतं? चांगलं होतं ते. का बरं चांगलं होतं? कशामुळं चांगलं होतं, जे त्या धर्मानं वागवत होती ती चांगलंच होतं. नाही चांगलं काय, ती त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं. अन्न मिळत नव्हतं त्यांचं. म्हणजे अजून एक सार्वजनिक नळावर पाणी भरायला देत नव्हते त्यांना, विहिरीतनं पाणी काढू देत नव्हते. हे चांगलं काय म्हणताय तुम्ही? ती कसं होतं माहिती आहे का, पूर्वी ती धर्म पाळत होती म्हणून एकामेकाला ही करत शिव देत नव्हती, घेऊ देत नव्हती ती. मग ते धर्म पाळणं चांगलं होतं का? ते धर्म पाळणं चांगलं होतं. आता धर्म जी सुटला त्यामुळं आता कोणच कोणाला कमी नाही. नाही जर तुम्हाला आणि तुम्ही काय म्हणताय अन्न मिळत नव्हतं, उपाशी मरत होती लोक, त्यावेळेला सुविधा नव्हत्या. निसर्गावर पावसावर काय पिकल तेवढंच आपलं, आणि लोकांच्याकडे तेवढी यंत्रणा नव्हती. आता मग इंजन निघाल्यावर पुन्हा लाईटी आल्यावर आता रासारी मोटर चालते, ते हिरी पाडून काय करून. पहिल्या कुठे हिरी होत्या? मग आता ते सगळं मोडीत निघालं, आता चांगलं चाललंय की. मग आता उत्पन्न वाढायला लागलं, लोक विद्वान झाले. आता हे असं केल्यावर काय होतंय, तसं केल्यावर काय होतंय. आणि कोट्यवधीनं जर लोकांकडे जर झालं तरी लोकांची आशा थांबली नाही. ज्वाऱ्या इकायची आणि बाजार आणायची, करड ज्वाऱ्या कुठं काय असलं इकायचं, बाजार आणायचा. आता काय नाही, पैसे नेते ते आपलं कचाकच. आता पहिले टकुरीवर बाजार आणत होते, आता गाड्यान बाजार आणते ती. कुठं जायचं बाजारला? बाजारला पहिली पंढरपूरला जायची. आपला ही भाग सारा पंढरपूरला जायचा, पड्याला भाग मंगोळ्याला जायचा. ज्या त्या तालुक्यावर बाजार असायचं. कुठली दुकान खेड्यापाड्याने कुठंतरी 1-2 दुकान असायचं.